नमस्कार, मी विद्या शिंदे स्वागत करीत आहे आपलं रंजनाज रेसिपीजमध्ये। आज आपण पाहणार आहोत झणझणीत असा कोळंबीचा रस्सा। चला तर मग रेसिपी पाहूयात। माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कोळंबीच्या रस्स्यासाठी मी इथं कोळंबी आणली आहे। त्याला हळद, मीठ, कोकमाचा आगळ आणि आलं लसूण पेस्ट लावून मॅरिनेट करून ठेवले। याच्यामध्ये ही सुरमईची डोकं आहे, कारण आपण सुरमईच्या डोक्याचा रस्सा करतो। मग मी वेगळं करणार नाही, मी त्याच्यामध्येच ते सोडणार आहे। रश्श्यासाठी मी एक टोमॅटो घेतलाय मोठा, 10-12 पाकळ्या लसूण घेतलाय, ओलं खोबऱ्याची अर्धी वाटी घेतली नारळाची, कोथिंबीर घेतली मुठभर आणि आल्याचा 2 इंचाचा तुकडा घेतलाय। आणि आता आपण हे छान असं वाटून घेऊया। आता ही आलं, लसूण, खोबरं, 2 कांदे, टोमॅटो याची पेस्ट आपण वापरणार आहे ग्रेव्हीसाठी। कढईमध्ये तेल घालूया। जिरे घालूया। आपलं हे वाटण घालूया। हे छान असं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आपल्याला। कोळंबीला मीठ लावलेलं आहे, त्यामुळे मीठ बेताने घालायचंय आणि घालायचंय हा घरगुती कांदा लसूण मसाला। तुमच्याकडे जर का कांदा लसूण मसाला नसेल तर लाल तिखट आणि गरम मसाला तुम्ही घालू शकता। मी हा घालतीये 4 चमचे कांदा लसूण मसाला, 2 चमचे लाल तिखट आणि हे घालू शकता, 1 चमचा गरम मसाला। त्याने ही आमटी छान होते। मी घेतले अर्धा किलो कोळंबी घेतली मी। छान आपण परतून द्यायचंय, त्याशिवाय ह्याला टेस्ट येत नाही। हे पहा तेल सुटायला लागले। आता आपण ही कोळंबी पण परतून घेऊया छान अशी। कोळंबी परतली की तिला ह्या मसाल्याची चव येते। अगदी अलगद हाताने परतायची। आता बघा कोळंबीचा रंग बदललाय, छान परतली। आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालायचंय। तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला एकदम घट्ट हवा असेल तर तुम्ही थोडंसंच पाणी घाला। मी जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही, अशी स्ट्रक्चर याचं ठेवलेलं आहे। हे बघा असं ठेवायचं तुम्हाला। आपल्या कोळंबीच्या रस्स्याला उकळी आलेली आहे। अगदी 2-3 मिनिटं शिजू द्यायचे जरासं। मस्त वास येतो एकदम छान। मस्त अशी भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। आपला कोळंबीचा रस्सा तयार आहे।